आज गुरुवार होता आणि नेहमीप्रमाणे मी आणि माझं पप्पा खर्डीला दर्शनासाठी चाललो होतो. आणि हा आपला गोपाळपूरचा रोड आहे. आषाढी एकादशी असल्यामुळं लाखो वारकरी पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी यायला चालू झालेले आहेत आणि त्यांच्या सेवेसाठी ही अशी दर्शन रांग बनवलेली आहे. हे जे पोल उभारलेले दिसतात आणि जो छोटासा मंडप आहे, मोठी रांग जी बनवलेली आहे ती आपल्या वारकऱ्यांसाठी, जे वारकरी चरण दर्शनासाठी जात आहेत तर ही त्यांच्यासाठी बनवलेली रांग आहे. तर प्रत्येक वेळेस ही रांग गोपाळपुरापर्यंत असते. आपल्या जनाईचं जे मंदिर आहे तिथपर्यंत बनवलेली असते, पण यावेळेस ही रांग खूप मोठी बनवावी लागलेली आहे, कारण आपल्या विठुरायाची कीर्ती साता समुद्रापार गेलेली आहे. पहिल्यांदाच आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी लंडनवरून ग्लोबल दिंडी निघालेली आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी ती दिंडी आपल्या पंढरपुरात प्रवेश देखील करेल. अजून आषाढी एकादशीला पूर्ण 2 दिवस आहेत, तरी देखील बघा चरण दर्शनासाठी जी रांग लागलेली आहे ती खूप लांबपर्यंत आली आहे. गोपाळपुरापासून देखील खूप लांबपर्यंत अशी ही रांग आलेली आहे. आजचं पंढरपूरचं वातावरण पाहून मन अगदी आनंदाने भारावून गेलं होतं. आषाढी वारी जवळ आल्यामुळं लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत आहेत. पंढरपुरातील आषाढी वारीसाठी जी रांग बनवलेली आहे आणि मी ही रांग तुम्हाला जी दाखवत आहे ती मंदिरापासून खूप लांबपर्यंत गेली आहे. सकाळ सकाळची वेळ होती तरी देखील बघा वारकऱ्यांची गर्दी खूप झालेली आहे. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त टाळ मृदुंग, भगवे झेंडे, तुळशीमाळ घातलेले वारकरी आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम, पांडुरंग हरी असा अखंड नामघोष ऐकायला मिळत होता. या वातावरणात एक वेगळंच समाधान आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी विठुरायाच्या दर्शनाची ओढ त्यांना पुढे चालत ठेवते. कित्येक वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत पंढरपूरला आले आहेत. त्यांची श्रद्धा, भक्ती आणि विठुरायाचा विश्वास पाहून मन अगदी भारावून येतं. जी वारकऱ्यांसाठी रांग बनवलेली आहे त्या रांगेच्या बाजूने आम्ही जात होतो आणि संपूर्ण रांग ह्या कॅमेऱ्यात दिसते बघा तुम्हाला. ही रांग किती मोठी आहे याचा अंदाज तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की होत असेल. प्रत्येक वारकरी बघा संयमाने, शांतपणे विठुरायाच्या दर्शनाची वाट पाहत आहे बघा. या रांगेत फक्त तरुण पिढीच नाही तर लहान मुले, तरुण महिला, आजी आजोबा असे सर्वजण आहेत. कोणाच्या हातात टाळ, कोणाच्या हातात भगवा झेंडा तर कोणाच्या ओठावर विठ्ठलाचं नाव. हे दृश्य पाहिलं की मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. पंढरपूर म्हणजे एक तीर्थक्षेत्र नाही तर तो भक्तीचा अथांग महासागर आहे. इथे आल्यानंतर मनातील चिंता, काळजी, ताण काही वेळासाठी का होईना नाहीसा होतो. विठुरायाच्या चरणाशी आल्यावर मनाला खूप शांती मिळते. आज गुरुवार आहे आणि 23 तारीख आहे आणि आपली आषाढी एकादशी 25 तारखेला आहे. त्याआधीच आपल्या वारकऱ्यांची एवढी गर्दी वाढली, तर मग ज्या दिवशी आपली खरी एकादशी असेल, आषाढी आपली एकादशी असेल, त्या दिवशी किती वारकऱ्यांची गर्दी असेल याचा आपण अंदाज पण लावू शकत नाही. आणि आषाढी एकादशीचं वातावरण असल्यामुळं आपलं संपूर्ण पंढरपूर भक्तिमय झालं आहे. टाळ मृदुंगांच्या नादात भारावलेलं हे पंढरपूर आणि गोपाळपूर, मनाला अगदी प्रसन्न करणारं वातावरण, हे सगळं बघून असं वाटत होतं की आजच खरी एकादशी आहे. रस्त्यावरून जाताना सर्वत्र विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता. या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशीच्या सुरुवातीला जी गर्दी असते आणि आषाढी एका दिवशी जी गर्दी असते त्यात किती फरक आहे या व्हिडिओमध्ये दिसेलच. आषाढी वारी भरायला अजून पूर्ण 2 दिवस टाईम आहे, तरी देखील बघा वारकऱ्यांची गर्दी किती झाली आणि जी दर्शनाची, चरण दर्शनाची रांग आहे ती मंदिरापासून खूप लांबपर्यंत गेलेली आहे. हे वारकरी जे आताच रांगेत उभा राहिलेले आहेत त्यांना लगेच दर्शन भेटेल असं नाही, तर ह्यांना पूर्ण 1 दिवस वाट बघावं लागेल. कारण जे आता हे रांगेत उभा राहिलेले आहेत तर यांच्या पुढं देखील अजून आतमध्ये मंदिरात खूप गर्दी झालेली असते वारकऱ्यांची. त्याच्यामुळे या वारकऱ्यांना दर्शनासाठी लवकर नंबर भेटणार नाही. तरी देखील हे वारकरी बघा आपल्या विठुरायाच्या नामात मग्न होऊन विठ्ठलाची वारी करण्यासाठी खूप लांबून आलेले आहेत आणि आपल्या पंढरपुरामध्ये या वारकऱ्यांसाठी अन्नप्रसाद, काही ना काहीतरी प्रसाद ठेवलेलाच असतो आणि हे बघा हे वारकरी तोच प्रसाद खात आहेत. जोपर्यंत आपली वारी संपत नाही तोपर्यंत या आलेल्या वारकऱ्यांसाठी अन्नाची सोय केलेली असते आणि जिकडं बघेल तिकडं अन्न वाटप चालू असतं. त्याच्यामुळे या वारकऱ्यांना भूक जाणवत नाही आणि आपल्या विठुरायाची ओढ जास्त वाढलेली असल्यामुळे जरी देखील भूक लागली तरी ते रांगेत तसेच उभा राहिलेले असतात. आणि इथे बघा जे वारकरी आलेले आहेत तर त्यांच्यासाठी इथं अन्नाची सोय केलेली आहे. इथं अन्न वाटप चालू आहे आणि सगळे वारकरी तिथं जेवायला उभारलेले आहेत. अजून एकादशीला 2 दिवस आहेत आणि आताच बघा वारकऱ्यांची गर्दी एवढी वाढलेली आहे.
खूप खूप लांबून विठुरायाच्या दर्शनासाठी ह्या दिंड्या आलेल्या आहेत बघा. आणि आज त्यांचं पंढरपुरामध्ये आगमन झालेलं आहे. पंढरपूरच्या रोडला जिकडे बघल तिकडे वारकरी आणि दिंड्या चाललेल्या दिसत होत्या. जे लोक पंढरपुरात आहेत त्यांना विठुरायाच्या दर्शनाची एवढी किंमत समजत नाही, पण जे लोक लांब राहतात तर त्यांना विठुरायाची कीर्ती, त्यांची भक्ती काय आहे याची जाणीव झाल्यामुळे ते सगळे लोक एकादशी दिवशी अशा दिंड्या घेऊन आलेले आहेत बघा. असं म्हणतात बघा, जी गोष्ट आपल्या जवळ आहे त्या गोष्टीची किंमत आपल्याला कळत नाही. आणि हे देखील आता असंच झालेलं आहे. एवढ्या लांबून वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पालख्या घेऊन आलेले आहेत, दिंड्या करून आलेले आहेत. तर ह्या वारकऱ्यांना विठुरायाच्या भक्तीची, विठुरायाला पाहण्याची एवढी ओढ आहे, म्हणून हे वारकरी एवढ्या लांबून आलेले आहेत. आणि आपण पंढरपुरात असून किंवा ज्यावेळेस आपलं पंढरपुरामध्ये काम असतं त्यावेळेस आपण पंढरपूरला जातो, पण आपल्या मनात एकदा हे असं येत नाही की विठुरायाचं दर्शन घेऊन जावं. आणि ज्या दिवशी एकादशी असते त्यावेळेस आपल्याला आठवण येते की आपल्याला आज विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे. पण असं न करता मला वाटतं की ज्यावेळेस आपण पंढरपूरला आपल्या कामासाठी जातो तर त्यावेळेस निदान नामदेव पायरीचं का होईना दर्शन घेऊन आलं पाहिजे. आणि पंढरपुरातली दिंडी तर संपली होती आणि आम्ही खर्डीत आलो होतो. मी आणि माझं पप्पा आलो होतो. आणि ज्या लांबून दिंड्या आलेल्या आहेत, खर्डीमध्ये श्री सीताराम महाराजांच्या मंदिरात ह्या दिंड्या दाखल झाल्या होत्या. सीताराम महाराजांचं दर्शन घेऊन त्या दिंड्या ज्या मंदिरामध्ये थांबल्यात त्या पंढरपूरला प्रस्थान करणार होत्या. आणि खर्डीमध्ये देखील बघा भक्तांची खूप गर्दी झालेली होती. पंढरपुरापासून अवघ्या थोड्याशा अंतरावर असलेलं हे सीताराम महाराजांचं मंदिर, यामध्ये दिंड्यांनी प्रवेश केला होता आणि तिथूनच पंढरपूरला त्यांचं प्रस्थान चालू आहे. आपलं पूर्ण पंढरपूर भक्तीने आणि विठुरायाच्या नामाने दुमदुमून गेलेलं आहे बघा. अशीच एक खूप मोठी दिंडी आली होती आणि आम्ही थांबून त्यांना विचारलं होतं की तुम्ही कुठून आलाय, तर त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की पन्हाळ्यावरून आलोय. आणि 8 दिवस चालू आहे आमचा प्रवास आणि आजचा हा 9वा दिवस आहे. म्हणजे गुरुवारचा आजचा त्यांचा 9वा दिवस होता आणि 8 दिवस झाले ते पायी प्रवास करत होते. तर हीच आहे विठुरायाच्या दर्शनाची ओढ आणि वारकऱ्यांची भक्ती. जे पंढरपुरात आहेत त्यांना देखील आपल्या विठुरायाची कीर्ती आणि भक्ती या व्हिडिओमधून समजली असेल. अजून वारीला 2 दिवस टाईम आहे, तरी देखील एवढ्या दिंड्या आपल्या पंढरपुरात प्रवेश करून आलेत आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय देखील केलेली आहे. वयस्कर स्त्रिया देखील आहेत बघा, किती भक्तिमय भावनेने डान्स करत आहेत. आणि हे बघा आपले वारकरी आनंदाने नाचत आहेत. तर आपल्या विठुरायाची कीर्ती आणि भक्ती खूप मोठी आहे. तर पंढरपूरला आल्यानंतर विठुरायाचं दर्शन केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. म्हणून फक्त एकादशी दिवशीच नाही तर ज्यावेळेस तुम्ही कामानिमित्त पंढरपूरला येता त्यावेळेस निदान नामदेव पायरीचं का होईना आपल्या विठुरायाच्या मंदिराचं देखील दर्शन करून जाऊ शकता.